आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नीलांबरीने मुद्दामून गाडीचे ब्रेक फेल करून ठेवलेले असतात, कारण तिला आता माहिती नसतं की नेमके हे दोघंही जण कुठे जाणार आहेत. मग निदान ती एवढा तरी विचार करते की यांच्या गाडीचे ब्रेक फेल करूया, म्हणजे आपल्याला डाव साधता येईल. तेच दुसरीकडे भावना आणि सिद्धू निघालेले असतात, तर आनंदी अगदीच मोठ्या मुलींप्रमाणे वागत असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की आई बाबा, आज तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, तर फक्त तुम्ही दोघंच जा, मी काही तुमच्यासोबत येत नाही, असंही ती म्हणत असते. जेव्हा अगदी मोठ्या मुलींप्रमाणे ती वागायला सुरुवात करते ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच इथे असणाऱ्या भावना आणि सिद्धूला बसलेला असतो. कारण त्यांनी ठरवलेलं असतं की तिला सुद्धा घेऊन जायचं, पण अचानकपणे मोठ्या मुलांप्रमाणे आता आनंदी वागायला लागलेली असते आणि ती म्हणत असते की आज हा तुमचा दिवस आहे, सो तुम्हीच दोघं जा आणि एन्जॉय करा. आणि त्याचसोबत ती सांगत असते तिच्या सिद्धू बाबाला की माझ्या भावना हिला खुश ठेवा, कारण ती प्रेग्नेंट आहे. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जे आहे ते जयंतने आता वॉचमॅनचे कपडे घातलेले असतात आणि सगळ्यांसमोर येऊन तो आता उभा राहतो. वॉचमॅनचे कपडे घातलेले असताना जेव्हा तो सगळ्यांसमोर येतो, तेव्हा तो युनियनचा व्यक्ती सांगत असतो की हे असेच कपडे घालून तुला आता दिवसभर राहायचं आहे, तेव्हा कुठे आम्ही केलेलं जे काही आहे त्याला सार्थक लागेल. आणि त्याचसोबत तुम्हाला त्यांच्याप्रमाणेच दिवसभर पहारासुद्धा द्यायचं, हेही सांगितलेलं असतं. भावना आणि सिद्धू बाहेर निघालेले असतात, तेव्हा आता ते आनंदीबद्दल बोलत असतात. म्हणजेच त्यांचं कन्व्हर्सेशन चाललेलं असतं की आपली आनंदी किती मोठी झाली ना. तेव्हाच सिद्धू गाडीचा ब्रेक लावायला प्रयत्न करत असतो, पण ब्रेक फेल झालेत हे त्याला कळतं. आता इकडे जानू आणि जयंत घरी जायला निघालेले असतात. तेच आता जानूच्या फोनवर त्या माणसाचा फोन आलेला असतो आणि तेव्हाच जानू म्हणत असते की काय करायचं. मग तेव्हाच ती फोन उचलते आणि मग तो माणूस जानूला म्हणत असतो की मॅडम, तुम्ही दया केली, तुमच्यावर दया करून त्या माणसाला घरी पाठवलं, पण त्याला काही घरी आतमध्ये आरामात झोपू द्यायचं नाही आहे त्या कपड्यांवर, कारण त्याला वॉचमॅनसारखा पहारा त्याच्या घराच्या बाहेर द्यायचा आहे. तुम्ही सांगितलंय म्हणून मी सोडलंय, पण आता नाही. मग आता जेव्हा घराच्या बाहेर ते लोक पोचतात, तरीसुद्धा जयंत ऐकत नसतो. जयंत म्हणतो की ती लोक थोडी इथपर्यंत येणार आहेत, आपण जाऊया. पण त्यावेळेला जानू म्हणत असते की असं नको करायला, काय आहे तुम्ही इथे बसा आणि मी त्यांना दाखवते व्हिडिओ कॉल करून की तुम्ही इथेच बसून आपला पहारा देत आहेत, कशाला उगाच रिस्क घ्यायची, असं ती आता मुद्दामून म्हणते. दुसरीकडे आता भावनाला खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं. ते सिद्धू तिला विचारतो, आता ठीक तर आहेस ना, ओके वाटतंय ना. मग आता ती म्हणत असते की हो हो, आता मला ठीक वाटतंय. मग तेव्हा सिद्धू हा भावनाला सांगत असतो की हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं आहे, ह्या सगळ्याच्या मागे त्या नीलांबरी वहिनीच आहे. तर दुसरीकडे जानूने आता आतमध्ये जाऊन ट्रायपॉड आणलेला असतो आणि ट्रायपॉड घेऊन ती बाहेर येते आणि त्या स्टँडला आपला मोबाईल लावते आणि ती जयंतला म्हणत असते की जयंत सर, तुम्ही असेच बसून राहा, मी थांबा हा, पटकन मी फोन करते. आणि मग काय, इकडे जयंतला भूतकाळातील गोष्टी आठवत असतात. भूतकाळातसुद्धा एकदा जयंत अशाच पद्धतीने वॉचमॅन झाला होता आणि जानू जी आहे ती अशीच काहीसं करत होती. जानूने आता व्हिडिओ कॉल तर लावून दिलेला असतो आणि तो माणूस बघत असतो. त्या माणसाने आता जयंतला सांगितलेलं असतं की मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत खायचं प्यायचं नाही, कारण आमच्यासारख्या माणसाला जी शिक्षा आहे तशीच तुम्हालासुद्धा आहे. तेच दुसरीकडे आता सखी महिला आश्रमामध्ये सिद्धू आणि भावना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेला असतो. तिथे काही महिला असतात, त्यांच्यासमोर आता भावना आपलं मन व्यक्त करत असते आणि ती सांगते सुद्धा की आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, सो मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा. तेव्हाच तुमच्या या सगळ्यामध्ये काही राजकीय डाव आहे का. त्यावरती म्हणते की इथे मी कोणत्याही मीडियावाल्यांना बोलवलेलं नाही आहे, सो यामध्ये कोणताही आमचा राजकीय डाव नाही आहे. तेव्हाच आता तिथे सिद्धू आणि भावनाच्या हस्ते केक वगैरे कटिंग होतं. केक कटिंग करून झाल्यानंतर
तिथे असणाऱ्या सगळ्यांसाठी भावनाने ना फक्त जेवणाची सुद्धा सोय केलेली असते. म्हणजेच ती आता सगळ्यांना सांगत असते की कोणीही जाऊ नका, थोडंसं का होईना खाऊन घ्या, कारण सगळ्यांसाठी जेवणाची सोय मी केली आहे बाहेर. मग सगळीजणं जेवणाची सोय केलेली असते म्हणून बाहेर जातात. ते दुसरीकडे एक माणूस येतो आणि भावनाचं खूप जास्त कौतुक करत असतो. दुसरीकडे आता जयंत ना या सगळ्याला वैतागलेला असतो दिवसभर त्या कपड्यांमध्ये. मग आता तो म्हणत असतो की आता नाही, बस झालं, मी आता कपडे बदलतो आणि बसतो आतमध्ये. पण तेव्हाच ना जानू त्याच्यावर वैतागते आणि म्हणते की तुम्हाला कळतंय का, हे सगळं जर तुम्ही केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला जर करायचं असेल ना तर ते एकदा त्यांच्याशी बोलायला हवं, असंच करायला नको. म्हणून आता पुन्हा एकदा जानूने त्यांना व्हिडिओ कॉल केलेला असतो. जानू आता म्हणत असते की बघा ना, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या नवऱ्याने केल्या आहे, प्लीज आता तरी दया दाखवा, माझ्यावर बघा, माझ्याकडे बघा, मी तुमच्या हात जोडते, असं बोलून ती रिक्वेस्ट करत असते. त्यावर तो माणूस म्हणतो की बरं ठीक आहे, पण पुन्हा कधी आम्हाला हे सगळं आढळलं ना तर आमच्यापेक्षा वाईट माणूस कोणीही नसेल, आता तरी निदान एवढी शिक्षा दिली, असंही म्हटलं जातं. दुसरीकडे भावनाने ना जिथे जेवणाची सोय केलेली असते तिकडे सगळेजण जाऊन बघतात तर काय, तिथे आता जेवण काहीच नसतं. म्हणजे तिथे दारूच्या बॉटल ठेवलेल्या असतात आणि काही एन्व्हलप असतात, त्यामध्ये 10,000 रुपये ठेवलेले असतात. आणि हे सगळं बघूनच ना सगळीजणं चकित होतात. आपल्याला तर सांगितलं होतं की जेवणाची सोय केली आहे, पण इथे तर जेवणाची सोयच नाही आहे, नक्की काय चाललं आहे हे. मग तेव्हाच ना नीलांबरीने मुद्दामून हे सगळं घडवून आणलेलं असतं. तिने आता भावनाचं जे काही मत असतं ते आता या सगळ्यांच्या नजरेतनं पाडायचा प्रयत्न केलेला असतो. आणि ती म्हणत असते की बघितलं का, तुम्हाला तिने काय सांगितलं, आतमध्ये तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता आणि ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या असतील ना, बघितलं, हे असं दारू पाजून तुम्हाला स्वतःच्या पायावर तिला उभं करायचं आहे. तुम्ही अजून तिला ओळखलं नाही आहे, ती काय आहे आणि काय नाही ते. तेच दुसरीकडे आता श्रीनिवास यांचा मित्र आलेला असतो आणि तेव्हाच ना लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना तो येऊन बोलतो की त्या दिवशी लक्ष्मी वहिनीने जो व्हिडिओ केला होता पॅटर्नच्या बाबतीत, त्या सगळ्यामध्ये ना सगळ्यांना तुमची बाजू पटलेली आहे आणि त्यामुळेच ना आपल्याला आता या सगळ्यासाठी एक मोठं असं मुद्दामून चॅलेंज ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये ती सायकल कशा पद्धतीने तयार करायची ह्याचं शिक्षण तर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर हे करून दाखवलं तर नक्कीच तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल. दुसरीकडे ही माणसं सगळीजणं भावना आणि सिद्धूला म्हणत असतात की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की जेवणाची सोय आहे आणि म्हणूनच मग आता जेवणाची सोय आहे की नाही हे बघायला आम्ही आलो होतो बाहेर, पण हे सगळं काय आहे मला नाही पटलं, असंच आता म्हटलं जात असतं. सिद्धू आता सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करत असतो, पण कोणीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात. त्यांनी सरळ सांगितलेलं असतं की आम्हाला ना काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे, तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे, आमचा तुमच्यावर भरोसा होता, पण तुम्ही हे सगळं काय केलं आहे हे मला आवडलेलं नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. ती माणसं ना सिद्धू आणि भावनाला समजून घ्यायच्या मनस्थितीत नसतात, कारण ना त्यांना ऑलरेडी भडकवून ठेवलेलं होतं नीलांबरीने. दुसरीकडे जयंत जो आहे तो आता आत आलेला असतो आणि जयंत जेव्हा आत येतो ना तेव्हा तो थोडासा विचार करत असतो. त्याला असं वाटत असतं की जानूला नक्कीच, मला असं वाटते की सगळं काही आठवते म्हणून जानू असं वागते का, हाही समजना आता कुठेतरी मनामध्ये आलेला असतो. काहीच कळत नसतं काय खरं आणि काय खोटं ते त्याचं आता मनही लागत नव्हतं. तेव्हाच ना तो आता विचार करत होता. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात, तेव्हा त्याच्याबरोबर वेगवेगळे जयंत येऊन समोर उभे राहतात. त्या जयंतना तो सांगत असतो की मी तुला सांगतोय ना, तुझ्या बायकोला सगळं आठवतं, पण तुझी बायको ना नाटक करते, नाटक तुला फसवते. काल पण बघितलंस का, ती तुझ्याबरोबर भांडी घासायला आली का, येते बोलली पण डबल काम केलं, पण आली का नाही ना, हे सगळं काही ना ती मुद्दामून करते, पण तुला ह्या गोष्टी कळत नाही, असंही आता बोलून हिणवलं जातं. सिद्धू भावना घरी येतात आणि तेव्हा नीलांबरीला भावना आणि सिद्धू म्हणत असतात की तुमचं काय चाललंय, तुम्ही हे सगळी काही गोष्ट मुद्दामून करताय ना, मग तुम्हाला काय जमतं हे सगळं करून आणि कशासाठी. तेव्हाच ना
निलांबरी म्हणत असते की मला ज्या गोष्टी आवडतात ना त्या मी करते, त्यासाठी मला कोणाचीही गरज लागत नाही, मला जे करायचं आहे ते मी करणारच असंही आता म्हटलेलं असतं. मग निलांबरी म्हणत असते की मला ना काही करायला लागलं तरीही मी करेन, कारण मला ज्या गोष्टी करायच्या असतात ना त्या केल्याशिवाय मी शांत बसत नाही, असंही ती आता रागारागामध्ये बोलत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावना आणि सिद्धूला आता आजी सुनावत असतात आणि म्हणतात की तुम्ही तर म्हणत होतात की तुम्ही काही करू शकता, अरे तू तर ढाण्या वाघ आहेस, मग काय झालं, अरे ती एवढं सगळं काही करते मग तू का बोलत नाहीये, तू का शांत राहतोय, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना तो म्हणत असतो की काय करू, निलांबरी वहिनीने एवढं सगळं आणून ठेवलंय ना की काही बोलायला ऑप्शन नाही आहे. तेव्हाच म्हटलं जातं की ठीक आहे ना, अरे पण तुझी बायकोसुद्धा एवढी शिकलेली आहे, मग तुम्ही काहीतरी करा ना दोघंही जण मिळून, असंही आता आजी बोलत असते. ते जानूची आता मेमरी पुन्हा परत आली का अशी कुठेतरी शंका ना मनामध्ये जयंतच्या येत असते आणि म्हणून जयंत तिच्याशी बोलायला म्हणून जातो. जयंत जेव्हा आता तिच्याशी बोलायला गेलेला असतो तेव्हा जानू जी आहे ती खडकन उठते. जयंतला म्हणते की काय झालं जयंत सर, तुम्ही इथे कसं. जयंत म्हणतो मीच तर आलोय, तुला इथे कोणी वेगळं येणं अपेक्षित होतं का. तेव्हा ती म्हणते की हो मला असं वाटतंय की मी झोपेत होते आणि तुम्ही अचानक आलात त्यामुळे मी दचकलीत. आता तो जयंत म्हणत असतो की तुला हेच सांगायचं होतं की तुला माहिती नसेल म्हणून मी तुला सांगतो की तो हा जो आहे ना वॉचमॅन, त्याला खरं तर ना त्याचा ॲक्सिडेंट झाला. ही गोष्ट जेव्हा आता जानूला समजते तेव्हा जानू दचकते. मग जानू दचकल्यावर त्याला डाऊट येतो की बरोबर यासाठी जानू दचकणारच, कारण जानूला त्याच्याबद्दल काहीतरी वाटत असणार असाही समज ना इकडे आता त्याचा असतो. आणि म्हणून मग तो आता विचार करतो की मी जसा घाव घातलाय तसं आता मलासुद्धा बघायचं आहे की काय काय होतं ते. मग मुद्दामून ना त्याने म्हटल्याबरोबर इथे जानू ना स्वतः सावरते आणि मग म्हणत असते की जयंत सर एवढं सगळं झालं आहे, मग तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना एकदा एक काम करा, त्याच्या घरातल्यांशी बोलून घ्या, त्याला खर्च वगैरे द्या, नाही तर या सगळ्यामध्ये सुद्धा तुम्हीच आहात असं सगळीजणं समजतील, कारण तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज व्हायला नको, असाही आता इथे जानू जयंतला बोलत असते. तेव्हा जयंत म्हणतो की बरं झालं हिची काही मेमरी आलेली नाही आहे, कारण मला वाटत होतं की हिची मेमरी वगैरे आली की काय. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.